व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंग यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत मोठा गौप्यस्फोट केलाय. या व्हिडिओमध्ये व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंग हे मुख्य पायलटच्या सीटवर बसलेले असताना उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत असल्याचा दावा करण्यात आलाय. जय पवार यांनी या घटनेला अत्यंत गंभीर आणि धक्कादायक म्हटलंय. माझ्या वडिलांना आपण गमावलं, ही वेदना आयुष्यभर सोबत राहील. आता एका मुलाची आर्त हाक आहे असं भावनिक आवाहन करत जय पवार यांनी DGCA कडे तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे. संपूर्ण चौकशी पूर्ण होईपर्यंत व्हीएसआर कंपनीची सर्व विमानं ग्राउंड करावीत आणि रोहित सिंग यांना अटक करावी अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान या प्रकरणात रोहित पवार यांनी ही उडी घेतली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं आहे की हा तोच व्हीएसआर कंपनीचा मालक रोहित सिंग ज्याच्या लग्नाला केंद्रातील आणि राज्यातील बडे नेते उपस्थित होते, त्यामुळेच त्याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. रोहित पवार यांनी DGCAच्या भूमिकेवरही शंका व्यक्त केली असून अजितदादांच्या विमान अपघाताला जबाबदार असलेल्यांना आम्ही कदापि सोडणार नाही असा इशाराही दिलाय. याच दरम्यान आमदार अमोल मिटकरी यांनीही या प्रकरणात उडी घेतली आहे. त्यांनी म्हटलं आहे की जय पवार यांनी सत्तेच्या माजाचा आणि नियमांना पायदळी तुडवणाऱ्या वृत्तीचा जिवंत पुरावा समोर आणलाय. पैसा आणि ओळखींच्या जोरावर नियम वाकवले जात असतील तर हा माज उतरवलाच पाहिजे. आता या सर्व आरोपांवर व्हीएसआर कंपनी किंवा रोहित सिंग यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. DGCA या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेणार, चौकशी होणार का आणि कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.